हॅलो फ्रेंड्स, पुणे युनिव्हर्सिटीने म्हणजे सर्वच महाराष्ट्रातील सर्व युनिव्हर्सिटीजने एक निर्णय घेतलेला आहे की आताची जी एक्झाम आपली होणार आहे ती एक्झाम MCQ टाईपमध्ये एक्झाम होणार आहे. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे आणि या मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये बऱ्याच मुलांचा संभ्रम आहे की बाबा अभ्यास कसा करावा, त्याचबरोबर ह्या कशा प्रकारचे प्रश्न येतील या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे. आणि त्याच संदर्भात मी एक टॅक्स आणि अकाउंट TY-BCom साठी पुणे युनिव्हर्सिटी TY-BCom या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक इन्कम टॅक्सची MCQ सिरीज घेऊन येत आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवस म्हणजे आजपासून डेली तुम्हाला एक लेक्चर हा प्रत्येक टॉपिक वरती कसा अभ्यास करावा आणि त्याचबरोबर MCQ जर आले तर ते कसे येतील आणि टेस्ट क्वेश्चन या संदर्भात ही आपली सिरीज आहे. सो आजचा आपला या सिरीजचा पहिला लेक्चर आहे. ओके, सो आपल्या चॅनलला RK इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या आपल्या YouTube चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला भेटतील. मग त्यामध्ये इन्कम टॅक्स असेल, अकाउंट, त्याचबरोबर तर बॅकच्या मुलांसाठी ॲज पर रिकमेंडेशन मुलांनी जे मला सांगितलं त्यानुसार बिझनेस कम्युनिकेशन या देखील विषयावरती मी MCQ ची सिरीज घेऊन येत आहे. सो वेळ वाया न घालवता आत्ताच सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काहीही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला तसं कळवा. सो लेक्चरला स्टार्ट करतोय. आजचा आपला जो लेक्चर आहे दॅट इज इन्कम टॅक्स. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आजचा जो लेक्चर असणार आहे इन्कम टॅक्सच्या काही बेसिक कन्सेप्ट्स आपण बघणार आहोत. ओके, इन्कम टॅक्सच्या आपण कन्सेप्ट्स बघणार आहोत. मग त्यामध्ये सर्व कन्सेप्ट आपण जस्ट येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करतोय. त्याचबरोबर लेक्चरच्या शेवटी आज जो लेक्चर झालेला याच्यावरती MCQs तुमच्या प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला देणार आहे. सो लेक्चरला स्टार्ट करतोय. सुरुवातीला समजून घ्या इन्कम टॅक्स हा इन्कम टॅक्स इज अ डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स इंडियन टॅक्स स्ट्रक्चर जर आपण विचारात घेतलं तर देर आर 2 टाइप ऑफ टॅक्सेस. फर्स्ट वन इज अ डायरेक्ट टॅक्स अँड अनदर इज अ इनडायरेक्ट टॅक्स. सो इन्कम टॅक्स इज ए डायरेक्ट टॅक्स. इन्कम टॅक्स हा कोणता आहे? डायरेक्ट टॅक्स आहे. नेक्स्ट, सेकंड, this tax, income tax, is collected by central government. It is collected by central government. ओके, कोण कलेक्ट करते हा? तर सेंट्रल गव्हर्नमेंट द्वारे हा टॅक्स कलेक्ट केला जातो किंवा चार्ज केला जातो. त्यानंतर पुढे इट इज on all type of income. So income tax is charged on all types of income. काय लक्षात घ्या, income tax is charged or collected on all type of income except agriculture income. समजून घ्या काय सांगतोय मी. इन्कम टॅक्स हा सर्व प्रकारच्या इन्कम वरती चार्ज केला जातो. काय एक्सेप्ट म्हणजे सोडून. काय सोडून? ऍग्रीकल्चर इन्कम सोडून. ऍग्रीकल्चर इन्कम वरती इन्कम टॅक्स चार्ज केला जात नाही. लक्षात घ्या. सो ऑल टाइप ऑफ इन्कम काय सोडून? ऍग्रीकल्चर इन्कम वगळता सर्व प्रकारच्या इन्कम वरती इन्कम टॅक्स हा चार्ज केला जातो. त्यानंतर फार महत्त्वाचं की इन्कम टॅक्स याच्यासाठी आहे इन्कम टॅक्स ऍक्ट. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. सो इन्कम टॅक्स जे आहे याला
जो आपण टॅक्स म्हणू शकतो, सॉरी जो ऍक्ट आहे तो ऍक्ट लक्षात ठेवायचा आहे सर्वांनी, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. ओके, ज्या कायद्यान्वये याच्यावरती नियंत्रण केलं जातं, कंट्रोल केलं जातं, रेग्युलेशन केलं जातं, तो रेग्युलेटरी ऍक्ट किंवा कंट्रोलिंग ऍक्ट आपण म्हणू शकतो. दॅट इज इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. दिस ऍक्ट इज केम इनटू फोर्स. फार महत्वाची गोष्ट, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 is came into force from 1st April 1962. लक्षात घ्या, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 हा जो आहे हा केम इनटू फोर्स म्हणजे वापरामध्ये केव्हा आला, 1 एप्रिल 1962 पासून. लक्षात ठेवा, ह्या दोन डेट मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकता ऑब्जेक्टिव्ह पडल्यानंतर, कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे दोघही ऑप्शन दिलेले असणार आहे. मात्र प्रश्न काय विचारला हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ त्यांनी म्हटलं की इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट इज डॅश डॅश, दॅट इज 1961, बट इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट इज केम इनटू फोर्स फ्रॉम, दॅट इज 1st एप्रिल 1962. याचा अर्थ काय झाला, तर इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 हा 1 एप्रिल 1962 पासून वापरामध्ये आलेला आहे आणि तेव्हापासून सुरू झालेला आहे. ओके, ऍक्ट 1961 आहे, पण या ऍक्टचा यूज वापर हा 1 एप्रिल 1962 पासून झालेला आहे. त्यानंतर अगेन इम्पॉर्टंट 6, that is income tax act. Income tax is applicable to whole India, including Jammu and Kashmir, including Jammu and Kashmir. बघा, एमला विषय शिकता तुम्ही, यामध्ये भरपूर असे कायदे आहेत तिथे एक्सक्लुडिंग JNK म्हटलेलं आहे. म्हणजे भरपूर कायदे असे आहेत की जे भारताच्या इतर भागांमध्ये लागू आहेत, मात्र JNK ला ते लागू नाही. मात्र आपला जो इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, इन्कम टॅक्स आहे, दॅट इज ऍप्लिकेबल टू द होल इंडिया इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर. जम्मू अँड काश्मीर मध्ये देखील ऍप्लिकेबल आहे. पुढे जातोय आपण, अमेंडमेंट मेड इन इन्कम टॅक्स बाय फायनान्स ऍक्ट इन एव्हरी इयर. फार महत्वाचं, अगेन 7, अमेंडमेंट मेड इन इन्कम टॅक्स ऍक्ट एव्हरी इयर बाय फायनान्स ऍक्ट. ओके, बघा, इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये अमेंडमेंट म्हणजे काय, तर त्याची दुरुस्ती म्हणू शकतो किंवा आपण त्याच्यामध्ये अपडेट चेंजेस हे प्रत्येक वर्षामध्ये केले जातात. ते कशाद्वारे केले जातात, तर ते फायनान्स ऍक्टद्वारे. मग रेट बदल असेल, इन्कम टॅक्स स्लॅब चेंज करणं असेल, ओके, डिडक्शन्स, या सर्व संदर्भामध्ये जे इन्कम टॅक्स मध्ये जे बदल घडवून येतात हे प्रत्येक वर्षामध्ये त्या वर्षासाठी केले जातात आणि हे अमेंडमेंट हे फायनान्स ऍक्ट द्वारे केले जातात. फार महत्वाचं आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, अमेंडमेंट मेड इन इन्कम टॅक्स ऍक्ट एव्हरी इयर बाय डॅश डॅश. सो दॅट इज बाय फायनान्स ऍक्ट. फायनान्स ऍक्ट द्वारे. जेव्हा आपण असेसमेंट इयर 2021 बोलतो त्यावेळेस आपला फायनान्स ऍक्ट सुरू असतो 2019 आणि 2020-21 यासाठी आपला फायनान्स ऍक्ट सुरू आहे 2019. ह्या असेसमेंट इयर साठी तुम्ही ऍप्लिकेबल करू शकता. ओके, सो पुढे जातोय आपण. सो अमेंडमेंट मेड इन इन्कम टॅक्स ऍक्ट एव्हरी इयर बाय फायनान्स ऍक्ट. फायनान्स ऍक्ट द्वारे अमेंडमेंट केले जातं प्रत्येक वर्षामध्ये. काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट कडे आपण जातोय, त्यापूर्वी एक नजर मार्ग हायलाइट्स वरती.
इन्कम टॅक्स काय आहे? इन्कम टॅक्स इज ए डायरेक्ट टॅक्स. इट इज कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. सेकंड, इट इज चार्ज ऑन ऑल टाइप ऑफ इन्कम एक्सेप्ट ऍग्रीकल्चर इन्कम. ऍग्रीकल्चर इन्कम सोडून सर्व प्रकारच्या इन्कम वरती इन्कम टॅक्स लावला जातो किंवा काय केलं जातं, ऍप्लिकेबल आहे. पुढे जाऊया. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. ओके, ऑल रेग्युलेटरी अँड कंट्रोलिंग ऍक्ट फॉर इन्कम टॅक्स इज ए इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. 1961 हा इन्कम टॅक्स काय आहे? ऍक्ट आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पुढे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 is came into force from 1st April 1962. इन्कम टॅक्स ऍक्ट हा 1 एप्रिल 1962 पासून यूज मध्ये आलेला आहे किंवा वापरमध्ये आलेला आहे. नेक्स्ट, इन्कम टॅक्स इज ऍप्लिकेबल टू द होल इंडिया इन्क्लुडिंग JNK. जम्मू अँड काश्मीर पकडून म्हणजे सर्व भारतामध्ये. मी अगोदरच एक्सप्लेन केलं तुम्हाला की एम्प्लॉयमेंट मध्ये तुम्ही शिकता की बाबा काही कायदे जे आहेत ते जम्मू आणि काश्मीर साठी ऍप्लिकेबल नाही, मात्र इन्कम टॅक्स ऍक्ट हा जम्मू आणि काश्मीर साठी देखील ऍप्लिकेबल आहे. नेक्स्ट, अमेंडमेंट मेड इन इन्कम टॅक्स ऍक्ट एव्हरी इयर बाय फायनान्स ऍक्ट. जी दुरुस्ती किंवा जे चेंजेस केले जातात हे सर्व फायनान्स ऍक्ट द्वारे प्रत्येक वर्षी केले जातात. ओके, या पद्धतीने या सर्व काही इम्पॉर्टंट आपण हायलाइट्स म्हणूया इन्कम टॅक्स रिलेटेड बघितलं. त्याचबरोबर आपण पुढे जातोय, काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आपण आज डिस्कस करतोय पुढे. ओके, या नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून ह्या नॉलेजच्या बेसवर जर काही ऑब्जेक्टिव्ह झाले तर तुम्हाला ते सॉल्व्ह करणं इझी होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, याच्यामध्ये काही शेवटी तुम्हाला काही क्वेश्चन्स मिळतील. ओके, इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे पर्सन. पर्सन इट इज द फर्स्ट कन्सेप्ट. काय काय लक्षात ठेवायचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सेक्शन दॅट इज 231. ओके, सेक्शन 2 क्लॉज 31 यानुसार पर्सन मध्ये काय काय येतं किंवा पर्सनची डेफिनेशन काय केलेली आहे. पर्सन म्हणजे कोणताही फक्त एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती नाही, तर ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 इट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. काय काय येतं बघूया आपण पर्सन मध्ये. पर्सन मध्ये पहिले आपण एक अन इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल फॉर एक्झाम्पल राम, सीता, हे काय झाले? इंडिव्हिज्युअल झाले. नेक्स्ट HUF. सेकंड येतो HUF, हिंदू अनडिवाइडेड फॅमिली मेंबर, फॅमिली. ओके, नेक्स्ट कंपनी. थर्ड आहे कंपनी. फोर्थ फर्म. ओके, एनी कंपनी. Okay, like as Tata Motors, Bajaj Auto Limited, any firm, like as partnership firms. Next, association of person means AOP. Okay, याला देखील आपण इन्कम टॅक्स मध्ये पर्सन म्हणतो. नेक्स्ट, बॉडी ऑफ individual. Next, a local authority. And the last one is every artificial judicial person. Every artificial ज्युडिशियल पर्सन. सो लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की
under the term of person as per income tax act, which following is term, म्हणजे खालीलपैकी कोणता पर्सन इन टर्मच्या अंडर येतात. फॉर एक्झाम्पल तिथे तुम्हाला ऑप्शन असेल ओनली इंडिव्हिज्युअल दिलेलं आहे किंवा ओनली एचईएफ दिलेलं आहे आणि एका ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सर्व दिलेलं आहे किंवा इव्हन सर्व दिलं आहे आणि खाली म्हटलंय ऑल ऑफ द अबव. सो लक्षात घ्या, अंडर द टर्म ऑफ पर्सन ॲज पर इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 2 क्लॉज 31, इंडिव्हिज्युअल HUF, that is Hindu Undivided Family, company, firm, association of person, body of individual, local authority, and every artificial judicial person, all are comes under the term of person under income tax. हे लक्षात ठेवा, पर्सन म्हणजे फक्त कोणी राम किंवा सीता हे पर्सन नाही. यस, नॉट म्हणजे ते तर आहेच, त्यासोबत हे सर्वांना ॲज पर इन्कम टॅक्स रूल पर्सन असं म्हटलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं, इंडिव्हिज्युअल, HUF, कंपनी, फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, लोकल अथॉरिटी अँड एव्हरी आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, ऑल दीज आर पर्सन. हे लक्षात ठेवा. आय थिंक याच्यावरती देखील ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पडू शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्व पर्सन ह्या टर्मच्या अंडर येतात. नेक्स्ट आपण सेकंड कन्सेप्ट बघणार आहोत. इन्कम टॅक्स मधील सेकंड कन्सेप्ट आहे SSC. सेकंड कन्सेप्ट SSC. ओके, त्याचा सेक्शन आहे सेक्शन 2 क्लॉज 7. हे लक्षात ठेवा, सेक्शन देखील लक्षात ठेवा. SSC मीन्स ए पर्सन, बघा, SSC मीन्स ए पर्सन बाय whom any tax or any sum of money is payable. He is a person by whom any tax or sum of money is payable to the government. Okay, he is a person by whom any sum of money is payable, any tax is payable, okay, to the government. SSC हा असा व्यक्ती आहे की जो टॅक्स म्हणजे कर देणं लागतो गव्हर्नमेंटला, त्याला SSC म्हणतो. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये जर सांगायचं झालं तर जो व्यक्ती गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स देणं लागतो अशा व्यक्तीला आपण SSC म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मिस्टर राम याला इयरली इन्कम 10 लाख रुपीज होतं. सो मिस्टर राम हे 10 लाखावरती टॅक्स पेड करणं अपेक्षित आहे गव्हर्नमेंटला, म्हणून मिस्टर राम हा कोण झाला, SSC झाला. तर जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स पेबल किंवा पेड करणं लागतो, देणं लागतो, त्या व्यक्तीला SSC असं म्हटलं जातं. ओके, लास्ट इयरला जो इन्कम मिळवलाय त्याच्यावरती तो गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो असा व्यक्ती म्हणजे SSC. ओके, सो SSC इज अ पर्सन who is liable to pay tax to the government. गव्हर्नमेंटला जो टॅक्स देणं लागतो तो व्यक्ती म्हणजे SSC होय. ओके, रामला इन्कम होतोय, राम गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करणार आहे, सो राम कोण झाला, SSC. पुढे जाऊया. त्याचीच एक SSC मधीलच एक कन्सेप्ट आहे डीम्ड असेसी. इम्पॉर्टंट कन्सेप्ट, डीम्ड असेसी. What is mean by deemed assessee? Deemed assessee is a person who is liable to pay tax on his own income as well as sometimes he is payable to the tax of other person's income also. Okay, deemed assessee is a person, स्वतःचा टॅक्स असेल तर तो पेबल देणं लागतोच, मात्र समटाइम काही वेळेस तो इतर व्यक्तीचा टॅक्स देखील गव्हर्नमेंटला देणं लागतो. म्हणजे मिस्टर राम आहे आणि मिस्टर राम सीता तर्फे टॅक्स गव्हर्नमेंटला भरतोय, तर मिस्टर राम या केस मध्ये कोण झाला, डीम्ड असेसी. ज्या वेळेस एक व्यक्ती स्वतःचा टॅक्स तर तो देणं लागतोच, दॅट इज नॉट नेसेसरी, कारण
स्वतःचा टॅक्स जेव्हा देणं लागतो त्याला आपण म्हणतो एसएससी. बट जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा टॅक्स देखील देणं लागतो किंवा देतो अशा व्यक्तीस डीम्ड एसएससी म्हटलं जातं. काय केसेस आहे डीम्ड एसएससीच्या? पहिली आहे इन केस ऑफ डेथ ऑफ द पर्सन. जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करणं लागत होतं त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यू पश्चात जो लीगल ऑथराइज पर्सन आहे त्या व्यक्तीचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे हा त्या व्यक्तीतर्फे टॅक्स पेड करतो त्या व्यक्तीस आपण काय म्हणतो? डीम्ड एसएससी. फॉर एक्झाम्पल दोन व्यक्तींचं आपण घेऊया, राम अँड श्याम. ओके, श्यामची काय झाली? डेथ झाली. श्यामची काय झाली? डेथ. आणि म्हणून हा राम आहे ही इज अ लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ श्याम. राम हा श्यामचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे असं म्हणू शकतो तो त्याचा कोणत्या रिलेटिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल श्याम इज अ फादर अँड राम इज अ सन. सो श्यामची काय झाली? डेथ झाली आणि श्यामच्या डेथ नंतर त्याचा जो टॅक्स आहे हा राम पेड करणार आहे. या केसमध्ये राम हा डीम्ड एसएससी झाला. समजून घ्या, राम इज अ डीम्ड एसएससी इन केस व्हेन ही इज पेइंग टॅक्स ऑफ मिस्टर श्याम. तू इतर व्यक्तीचा दुसरा कोणाचा तरी टॅक्स देतो तर वेगवेगळे रिझन आहे. आपण रिझन बघितलं इन केस ऑफ डेथ ऑफ दी श्याम अँड राम इज अ लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ श्याम. सो या केसमध्ये टॅक्स कोणाचा पेड करतोय? तर श्यामचा. कोण पेड करतोय? राम. म्हणून राम झाला डीम्ड एसएससी. सेकंड केस आहे इन केस ऑफ मायनर पर्सन. ओके, पहिली केस काय वाटते डीम्ड एसएससीच्या बाबत? पहिली आहे डेथ ऑफ पर्सन. डेथ ऑफ पर्सन, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल आणि मृत्यू पश्चात त्याचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह टॅक्स भरतोय तर तो लीगल रिप्रेझेंटेटिव्ह झाला डीम्ड एसएससी. सेकंड, इन केस ऑफ मायनर पर्सन. मायनर पर्सन आहे, इन्कम होतोय मात्र मायनर पर्सनला आणि या मायनर पर्सनच्या तर्फे एखादा व्यक्ती जो टॅक्स पेड करतोय तो व्यक्ती झाला डीम्ड एसएससी. या दोन केस आपण याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दॅट इज एसएससी. सो थोडक्यात एसएससी काय? एसएससी इज अ पर्सन इज लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. की जो गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो असा व्यक्ती म्हणजे एसएससी होय. आणि डीम्ड एसएससी मीन्स की जो इतर व्यक्तीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून टॅक्स गव्हर्नमेंटला भरतो. ओके, पुढे जातोय आपण. नेक्स्ट आहे असेसमेंट इयर. असेसमेंट इयर, अ इयर इन विच वी पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ज्या वर्षामध्ये आपण गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो ते वर्ष म्हणजे असेसमेंट इयर होय. सो असेसमेंट इयरमध्ये 2-3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. पहिली म्हणजे असेसमेंट इयर सेक्शन 2 क्लॉज 9. सेकंड, इयर इन विच वी पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ज्या वर्षामध्ये आपण गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करतो ते वर्ष म्हणजे असेसमेंट इयर. तिसरी महत्त्वाची गोष्ट, असेसमेंट इयरलाच टॅक्स इयर असं देखील म्हटलं जातं, तसेच गव्हर्नमेंट इयर असं देखील म्हटलं जातं. सो असेसमेंट इयर, अ इयर इन विच टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी इज असेस्ड. I am repeating again. Assessment year means a year in which total income and tax liability is assessed. ज्या वर्षामध्ये टोटल इन्कम आणि टॅक्स लायबिलिटीचं कॉम्प्युटेशन केलं जातं, कॅल्क्युलेशन केलं जातं आणि कॅल्क्युलेट केलेल्या टॅक्सवर गव्हर्नमेंटला आपण टॅक्स देणं लागतो ते वर्ष म्हणजे असेसमेंट इयर. आता लक्षात ठेवायचे 2019-20 हे झालं तुमचं इन्कम अर्निंग इयर म्हणजेच प्रिव्हियस इयर आणि 2020-21 हे झालं तुमचं असेसमेंट इयर. सो जेव्हा तुम्ही म्हणताय की आम्ही इन्कम हा 2019-20 मध्ये मिळवला आहे, सो याच्यावरती टॅक्स तुम्हाला पेड करावा लागणार आहे 20-21 मध्ये.
म्हणजेच 2020-21 की ज्या वर्षामध्ये आम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो ते वर्ष असेसमेंट इयर झालं. आणि हे असेसमेंट इयर हे प्रिव्हियस इयरला लागून येणारं पुढचं वर्ष असतं. इट इज अ पिरियड ऑफ 12 months जस्ट कम्स आफ्टर द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरलाच लागून येणारं पुढचं वर्ष म्हणजे तुमचं असेसमेंट इयर. या वर्षामध्ये काय काय महत्त्वाचं, आपण गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो. त्याचबरोबर टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेशन याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकतं. सो असेसमेंट इयर is a year in which we computed or calculate total income and tax liability of assessee. जो assessee आहे, टॅक्स पेयर जो आहे, याच्या टोटल इन्कमचं आणि टॅक्स लायबिलिटीचं कॅल्क्युलेशन हे असेसमेंट इयरमध्ये केलं जातं. फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट याचा पुढचा भाग जो आहे प्रिव्हियस इयर. सो प्रिव्हियस इयर ॲज पर सेक्शन 3 इट इज ए इमिजिएटली प्रिसिडिंग टू द असेसमेंट इयर. म्हणजे असेसमेंट इयरच्या जस्ट अगोदरचं जे वर्ष असतं त्या वर्षास आपण प्रिव्हियस इयर असं म्हणतो. याचा सेक्शन आहे 3. सो प्रिव्हियस इयरलाच इन्कम अर्निंग इयर असं देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, previous year is also known as income earning year, त्याचबरोबर अर्निंग इयर अँड अकाउंटिंग इयर. लक्षात ठेवा, प्रिव्हियस इयर इज ऑल्सो नोन ॲज इन्कम अर्निंग इयर, अर्निंग इयर और अकाउंटिंग इयर. म्हणजेच काय, प्रिव्हियस इयर हे असा 12 महिन्यांचा पिरियड आहे की ज्याच्यामध्ये आपण इन्कम मिळवतो, इन्कम अर्न करतो आणि ह्या मिळवलेल्या इन्कमवरती आपण असेसमेंट इयरमध्ये टॅक्स पेड करत असतो. सो एक्झाम्पल घेऊया आपण. 2019-20 हे झालं आपलं प्रिव्हियस इयर. कारण या वर्षामध्ये आपण जो इन्कम मिळवलेला आहे त्या इन्कमचं सर्व आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. म्हणजे इन्कम जो आहे, कोणत्याही व्यक्तीचा, कोणत्याही पर्सनचा जो इन्कम गृहीत धरला जातो तो इन्कम प्रिव्हियस इयरचा गृहीत धरला जातो. मग ॲज पर इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर ही रिक्वायर टू पे टॅक्स टू द गव्हर्मेंट इन असेसमेंट इयर. लक्षात ठेवा, इन्कम अर्निंग इयर इज ए प्रिव्हियस इयर अँड टॅक्स पेईंग इयर इज असेसमेंट इयर. ज्या वर्षात आपण टॅक्स पेड करतो ते वर्ष असेसमेंट इयर आणि ज्या वर्षात इन्कम मिळवतो ते वर्ष झालं आपलं प्रिव्हियस इयर. 2019-20 हे आपलं आहे प्रिव्हियस इयर आणि 2020-21 हे आपलं असेसमेंट इयर. सो थँक्यू स्टुडंट्स. फार महत्त्वाचा. याचबरोबर आपण नेक्स्ट लेक्चर, हे जस्ट बेसिक आपण काही कन्सेप्ट डिस्कस केलेला आहे. आता येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण डिटेल, मग टॅक्स रेट असेल, कॉम्प्युटेशन असेल, त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे मात्र कॅल्क्युलेशन पर्पजने कसे प्रश्न पडू शकतात या संदर्भात आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बरंच असं होऊ शकतं की काही शॉर्ट इन्फॉर्मेशन दिली आणि त्यावरतून तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सो थँक्यू स्टुडंट्स. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. इफ एनी डाऊट यू कॅन कमेंट इन कमेंट बॉक्स. थँक्यू.